हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात आहे रिकाम्या रिकाम्या टाक्यांपासून. कारण घरात अजिबात पाणी नाही आहे, अजिबातच नाही आहे. पाहुणे म्हणजे घरात माणसं भरपूर असल्यामुळे घरातलं पाणी संपलं आहे आणि बोरिंगला जेवढं पाणी येतं ना मशीनला, तेवढं पाणी नाही पुरत आहे. म्हणून आज सकाळ सकाळच ह्या वरती ज्या आम्ही टाक्या ठेवतो ना त्या काढल्यात खाली. हे काम कधी कधी माझ्या नवऱ्याचं असतं, पण आता ते मुंबईला आहे त्याच्यामुळे मीच काढल्या त्या टाक्या. शेवटी अथर्व थोडीशी मदत करतो आहे, त्याची मज्जा चालू आहे. त्याला कळत नाही आहे की थोडा जरी तोल गेला तर डायरेक्ट खाली पडू. पण त्याला ओरडत ओरडत माझं पण चाललेलं. भाऊजी होते खाली टाक्या घ्यायला, त्यांनाच सांगितल्या टाक्या मी वरून दिल्या त्यांना. आणि थोड्या वेळाने मग पाण्याचा टँकर आहे ना तो आला होता. पाणी मागवलं होतं आम्ही 1000 लिटर. तर इथे थोडी मस्ती चालू होती. काळा पाईप आहे ना, आम्ही डायरेक्ट आतमध्ये किचनमध्ये ट्राय करत होतो पोचतो आहे का, पण ते नाही झालं. शेवटी ते हाताने हंडे हंडेच ओतावं लागलं. तरी ते भरपूर म्हणजे पाटल्या सगळंच घरातलं पाणी भरायला घेतलं. थोडी मस्ती चालू होती अथर्वची आणि सोनूची, माझी. त्यानंतर ना इथे घरी बरका फणस होता ना तो, त्याची फणसाची साठा बनवायची होती. ते ताईने घेतलेली बनवायला. तेच मी ताईला रेसिपी विचारली काय काय बनवत आहे. ताई तुम्ही हे काय बनवत आहे? आम्ही ना फणसाचे साठं बनवतो. कसे काय ते? कसे म्हणजे पण घरी काढले फणसातून, बिया त्याच्या वेगळ्या केल्या, नंतर ते मिक्सरमधून घेऊन हां साखर टाकली, हां थोडीशी वेलची पावडर फ्लेवरला टाकली आणि ते आता मिक्स करून ताटावरला तेल लावून त्याच्यामध्ये पसरवून उन्हात ठेवलं. बरं, आम्ही बाहेर जाऊन बघून येतो. हो. तर मस्त म्हणजे छान केले ताईने. आणि किती 10-1 तरी झाले होते ते. ताईने उन्हामध्ये ठेवले सुकवायला. त्याच्यानंतर अजून थोडासा गर उरला होता ना, त्याच्यामध्ये मिल्क पावडर, वेलची पूड टाकून आईस्क्रीम बनवले. ते आम्ही रात्री खाल्ले आईस्क्रीम. चिल्लर कॅश काय नाही मॅडम, मी जीपे केलं आहे. स्वामींच्या मठात गेलो होतो कारण ताईने मठ बघितला नव्हता. मुंबईवरून आली होती ना ती, तर म्हणाली चल जाऊया, गुरुवार पण होता म्हणून मठात गेलो. गेल्याच मठात आरती मिळाली स्वामींची. आरती अटेंड केली, देवाच्या पाया वगैरे पडलो आणि मग निघालो. स्वतःच्या प्रगतीसाठी उभे होणार आहे, तरी आपण सडळ असते या कायमस्वरूपी मंडपासाठी आणि अन्नछत्र विभागासाठी मदत करावी ही नम्र विनंती. त्यानंतर सकाळीच दुसऱ्या दिवशी सकाळीच हे साबुदाण्याचे पापड बनवायला घेतले. त्याच्यामध्ये बटाटा किसून घातला, शिजवून घेतले दोन्ही पण जिरं घालून. आणि आपली लाल मिरची असते ना ती मिक्सरला लावून ते मिश्रण केलं आणि सकाळीच ते बनवायला घेतले. नंतर खूपच ऊन पडतं आणि नाही होत उन्हामध्ये, अक्षरशः एकदम चक्कर यायला लागते. म्हणून ते सकाळीच ते करायला घेतले. मस्त झाले पापड हे पण. दोघींनी, सोनू आणि मी, आम्ही दोघींनी मिळून पटापट ते घातले उन्हामध्ये. आता कसं जशी मुंबईला जायचे दिवस जवळ येत आहेत ना, तसं काय काय कामं राहिली आहेत ती एक आटपतो आहे. त्यातला हा एक प्रकार होता आणि तो पण आवरून घेतला पटापट. सोनू करणार होती एकटी कारण माझं किचनमध्ये काम होतं, पण मी म्हटलं नको, दोघींनी केलं तर ते पटकन होईल कारण ऊन खूपच होतं, खूप ऊन होतं.
अजून एक गंमत सांगते हां. मी ना इथे जे पापड हे करते ना चमच्यानी, तर तोंड आहे ना पूर्ण टोपीने लपवलं आहे. कारण आहे ना तीर्थाना समोर ताईने तीर्थाला घेतलं आहे आणि तीर्थानं हल्ली काय करते माहिती आहे, मी समोर दिसली ना की ती ना रडायलाच लागते. म्हणजे मग मीच घ्यावं तिला, बाकी ती कोणाकडे राहतच नाही. आणि नेमकं ती बाहेर होती म्हणजे ताई घेऊन होती आणि मला हे माझं असं चाललेलं तोंड लपवून लपवून मी हे काम करत होती म्हणजे व्हायला पटापट. त्यानंतर संध्याकाळी माझ्याकडे थोडा वेळ होता म्हणून हे काम करायला घेतलं. हे सुद्धा राहिलं होतं माझं. केव्हाच मी म्हटलं मुंबई गावी गेल्या गेल्या पहिला हे करेन, पण ते नाही झालं पॉसिबल. हे मी मुंबईवरूनच पार्सल घेतलेलं आणि ही जी हाताची कटपट्टी बघताय ना ती मी माझे ऑनलाईन मागवलेली ना शीतलकडून. ते तो बॉक्स होता तो. आणि हे फ्रेमसारखं असतं ना भिंतीला चिटकवायचं, तो प्रकार आहे हा. तर बसल्या बसल्या माझं तेच चाललेलं. म्हटलं आज हे आवरून घेते. तर ते करून घेतलं मी आणि खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे भिंतीला ना खिळे मारायची गरजच नाही. कारण अथर्वच्या पप्पाला राग येतो, आवडत नाही त्यांना खिळे मारले भिंतीला. म्हणून मी हे जरा शॉर्टकटमध्ये छान वाटलं मला, हे स्वस्तात मस्त ते आवरून घेतलं. आणि मला एक सांगायचं आहे, ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचे मी खूप खूप आभार मानते. थँक्यू. तुम्हालाही जर तुमच्या घरी जर खिळे वगैरे भिंतीला मारायला आवडत नसेल ना, तर तुम्ही ही आयडिया करू शकता. हे दिसायला खूप छान वाटतं. मी केलं आहे, तुम्ही बघा तुम्हाला आवडतं का. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता कसं वाटतं आहे. छान वाटतं आहे ना माझी दिवाळ. खरंच खूप छान वाटतं आहे. आणि नंतर हे मी आधी जे बनवून ठेवलेलं ना वॉल हँगिंग वॉल पीस, ते पण मी इथे लावून घेतले. आणि स्वामींचा फोटो बघा भारी दिसतो आहे ना हॉलमध्ये, बरोबर मधोमधच घेतला आहे मी. आणि त्याला जो हार घातलेला आहे ना, हा सुद्धा मी घरी बनवला आहे. मी म्हणजे मी एक बनवला, दुसरा सोनूने बनवला. त्याची पण मी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला नेक्स्ट टाईम बघूया किंवा मुंबईला गेल्यावरती काहीतरी वेगळं बनवेन आणि मग दाखवेन. आणि बघा फायनल लुक किती छान वाटतो आहे ना. आणि थँक्यू. मी इथेच व्हिडिओला एंड करते. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. गुड नाईट. बोलले मी खाली काय काय बरोबर वाटते. असं तुम्ही एक साईडला बसल्यावर